खराची एसआयटीकडून तब्बल 10 तास चौकशी. आज विकृत खराची पोलीस कोठडी संपणार. खरातला आज नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात हजर करणार. पोलीस पुन्हा कोठडीची मागणी करणार. कॅप्टन अशोक खरातच्या अटकेची इनसाइड स्टोरी झी 24 तासकडे. मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचनेनुसारच नाशिक पोलिसांनी फत्ते केली मोहीम. अतिशय गोपनीय आणि शिताफीनं पार पडली अटकेची कामगिरी. भोंदू खरातच्या संपत्तीत 8 वर्षात 74 पट वाढ. शिवनिका संस्थांच्या माध्यमातून खरातनं अनेकांना गंडवलं. देणग्यांचा महापूर आला कुठून? पोलिसांकडून शोध सुरू. कॅप्टन खरात फाईल्समध्ये 150हून अधिक व्हिडिओचा आकडा वाढल्यानं प्रकरणाचं गांभीर्य वाढलं. पीडित महिलांची संख्याही मोठी असण्याची भीती. खरात प्रकरण गांभीर्यानं घ्या. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे सरकारला निर्देश. तर खरातशी संबंधित लोकांना सोडणार नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांचा इशारा. विधानसभेत तपासाबाबत आज करणार निवेदन. सातारा जिल्हा परिषदेमुळे महायुतीत वादाची ठिणगी. काल रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंची बैठक. निवडणुकीतील प्रकारावर फडणवीस नाराज. सातारा जिल्हा परिषदेतील पराभव शिवसेनेच्या जिव्हारी. भाजपा आणि शिवसेनेचे मंत्री आमने सामने. तर सातारा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे आदेश दिल्यानं नीलम गोऱ्हेंविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची विरोधकांची तयारी. 9 एप्रिलला इराण विरोधातील युद्ध थांबणार. युद्धादरम्यान अमेरिकेची मोठी घोषणा. तर कुठलीही चर्चा झाली नसल्याचं म्हणत इराणनं अमेरिकेचा दावा फेटाळला. कोकणवासियांसाठी मनसे मैदानात. दादर रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याची मागणी. मनसे नेते आज रेल्वे अधिकाऱ्यांची घेणार भेट. आणि लोकसभा विधानसभांमध्ये महिलांना 1/3 आरक्षण देण्याच्या हालचाली. घटना दुरुस्ती विधेयक चालू अधिवेशनातच मांडलं जाण्याची शक्यता. आरक्षणासाठी लोकसभेची सदस्य संख्या 546 वरून 816 वर नेली जाणार असल्याची माहिती.